स्वभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भाव शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। इथंपर्यंत झालं होतं, म्हणजे 8वं चालू आहे श्लोक. काय सांगितलं काल अर्थ त्याचा? का सांगितला हा श्लोक? काल घेतलं होतं जे काय शरीर, घर, धन, स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू हे सगळे उपलक्षणात्मक सांगितले. आधी 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 समजून घ्या. जे काय ह्याच्यामध्ये बाकीचं अजून तुम्हाला गर्भित करायचं आहे करून घ्या. हे सर्व सर्वथा अन्य स्वभावाले आहेत. कोणापासून? कुठं लिहिलं येतं असं? हां, अन्य स्वभाव म्हणजे सांगायचं आहे काय, तुमचा स्वभाव अन्य आहे, त्यांचा स्वभाव अन्य आहे, म्हणून हे सगळे अन्य स्वभाववाले आहेत, जीवाच्या स्वस्वभाववाले नाहीत. मग ते अन्य स्वभाववाले असताना सुद्धा मूढ जीव स्वानी प्रपद्यते, त्याला स्व मानून प्रवृत्ती करतो, म्हणून तो मूढ आहे, अज्ञानी आहे, मिथ्यादृष्टी आहे, हे सांगितलं होतं. तर मी काय विचारले, हा श्लोक का सांगितला? काय प्रयोजन हे श्लोक आत्ता सांगायची? काय गरज? मागच्यापासून रिलेशन लावायचं आहे. मागच्या वरच्या श्लोकांमध्ये काय सांगितलं आहे? का बोला. 7व्या श्लोकात काय सांगितलं? मोहाने झाकलेला आहे ज्ञान, तो स्वभावाला जाणणार नाही, हे सांगून आले ना. मग आता मोह कोणाकोणाशी करतोय किंवा तो मोही जीव काय करतोय, कसं व्यापार करतोय, हे सांगण्यासाठी हे श्लोक सांगितला की सगळ्याला माझं म्हणून प्रवृत्ती करतोय तो मोही आहे. त्यांच्यामध्ये आपलं सुख दुःख पाहतो तो मोही आहे. प्रज्वल माझ्यासमोर, तिथं कुठं? तर सांगितलं की जे कोणी परद्रव्य आहेत, परभाव आहेत किंवा अन्य जीव आहेत, सर्व कसे आहेत? माझ्यापासून भिन्न स्वभाववाले आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळे जे घेतले ना ते सगळे परजीव घेतले आणि फक्त पहिले 3 घेतले त्यांनी, वपू, गृह आणि धन. हे एवढे नाही, थांबा की, हे 3 पुद्गल घेतलेत, बाकी सगळे जीव घेतलेत. मग फक्त जीव आणि पुद्गलच अन्य स्वभाववाले आहेत असं सांगायचं का? नाही, 6 द्रव्यांमध्ये फक्त हे 2 द्रव्य घेऊन दाखवले तुम्हाला, अन्य जीव आणि पुद्गल. आता हे शरीर, घर आणि
धन हे सगळं पुद्गल सांगितलं ना. अनादी काळापासून त्यांचा स्वभाव एकत्र राहण्याचा आहे. हे तर आहेतच, जीव आणि पुद्गल तर भिन्न आहेतच, पण सगळे समजून घ्या धर्माधर्म आकाश काल सुद्धा सर्वथा अन्य स्वभाववाले आहेत. मग त्यांचा का उल्लेख केला नाही तर जास्त संबंध दिसून येतोय ना डोळ्याला. म्हणजे त्यांचं आपल्यामध्ये काय लुडबुड नाही आहे हो, किंवा आपल्याला त्यांच्यामुळं काय बाधा नाही आहे, किंवा त्यांच्याकडं पाहून विभाव परिणमन नसतं. सगळ्यात मोठं मोहाचं कारण सांगतायत ना. 7व्या श्लोकामध्ये मोह सांगितला, आता 8व्या श्लोकामध्ये त्याचं स्थान सांगतायत. तुम्हाला कोणाच्या निमित्तात मोह उत्पन्न होतोय, तर हे सगळे जे द्रव्य आहेत ह्यांच्या निमित्तात होतंय. अजून ह्याच्यामध्ये काय असेल ते गर्भित करून घ्या. तर जे काही 4 द्रव्य आहेत, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य, ह्याच्याकडे पाहून तुम्हाला रागद्वेष होतात का? का नाही होत? कारण त्याचा स्वभाव परिणाम चालू आहे. मग स्वभाव परिणाम असतं तर काय झालं? आणि ते दिसत पण नाहीत, अमूर्तिक आहे. बर, आता तुमचं घर दिसत नाही पण चाललंय की नाही विकल्प सांगा घराचे. घर असं पण हे मुळातच अमूर्तिक आहेत ना हे द्रव्य. तर तिथं सांगायचंय की त्यांचं स्वभाव परिणमन आहे, आणि ज्या ज्या द्रव्यांचं स्वभाव परिणमन असतं किंवा द्रव्य पाहिलं तर तिथं कुठलाही मोह होत नाही. हेच घेतलं परवा 80 गाथेमध्ये. पर्यायाकडे पाहणार तर ते मोहाचा आश्रय आहे, आणि पर्याय म्हणजे विभाव पर्याय. आता स्वभाव पर्यायाला पाहून सुद्धा कोणाला रागद्वेष होत नाही. जसं सिद्धांची पर्याय कशी आहे हो, आता स्वभाव परिणाम निर्मळ आहे, शुद्ध आहे, बस सगळ्यांना समता रूपाने जाणतायत ना, आणि स्वतःला जाणतायत. त्यांच्याकडे बघून कोणाला रागद्वेष? अरिहंतांकडे बघून कोणाला रागद्वेष? झाले की मरीचीला. मग म्हणजे म्हणायचंय की रागद्वेषाचं ते स्थान नाही आहे. जर पर्यायाला पाहणार तर रागद्वेषाची उत्पत्ती होते. जर द्रव्य दिसला शुद्ध द्रव्य तर तिथं रागद्वेष विभावभाव होत नाहीत, मोहाची उत्पत्ती होत नाही. मग हे जे 4 द्रव्य आहेत, धर्म आकाश काल, हे सर्व नित्य स्वभाव रूपानेच परिणमन करतात. म्हणजे काय कळलं विशाल भैया? स्वभाव रूपाने म्हणजेच धर्मद्रव्याचं परिणमन काय चाललंय सांगा? गती हेतुत्व रूपाने प्रज्वल. अधर्मद्रव्याचं परिणमन काय चाललंय? स्थिती हेतुत्व रूपाने. तर मला म्हणायचे ते परिणमन करते, ते द्रव्य स्वतःमध्ये परिणमन करते. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य ते अन्य द्रव्यांची अपेक्षा करत नाही किंवा अन्य द्रव्यांच्या वर डिपेंड राहत नाही. म्हणजे धर्मद्रव्य जे परिणमन करणार तर ते जसं त्याचं स्वभाव आहे त्याच्यानुसार परिणमन करतं म्हटलं. जसं समजा, जाऊ दे ते नाही समजत असलं तर, आपल्यामध्ये कुठले गुण आहेत जे स्वभाव रूपाने परिणमन करतायत? विभाव आहेत. विभाव आहेत. नित्य स्वभाव रूपाने परिणमन करणारे आहेत का गुण तुमच्यामध्ये? कुठले? अस्तित्व, वस्तुत्व, सगळे सामान्य गुण आहेत, त्यांच्यामध्ये विभाव परिणमन नसतं. फॉर एक्झाम्पल, अस्तित्व गुणाचं परिणमन काय हो? आहे. बस आहे. ह्याच्यामध्ये आहे मध्ये काय असतो? विभाव. आणि स्वभाव काय असतो? मग त्याच्यामध्ये विभाव आणि स्वभाव असलं भानगड नाही आहे. म्हणून जे काय सामान्य गुण आहेत त्यांचं सतत परिणमन स्वभाव रूपाने चालू आहे. मग त्या स्वभाव परिणमनाला बघून कोणाला रागद्वेष होत नाहीत. काय सांगायला समजायला का काय म्हणाले मी? आता हे द्रव्य आहे आणि त्या द्रव्याचे 2 पर्याय असतात. कुठल्या? स्वभाव पर्याय आणि विभाव पर्याय. मग स्वभाव पर्याय जी उत्पन्न झाली ती कोणाची आहे किंवा त्याचं कार्य काय? हे द्रव्य आहे तर नियमाने परिणमन करणार आहे, बरोबर? मग ते परिणमन करत असताना जर परसापेक्ष नसेल तर नियमाने स्वभाव पर्याय परिणमन होणार, आणि जर कर्मांच्या सापेक्ष असेल, दुसऱ्याकडे बघून रागद्वेष होत असतील वगैरे तर ते विभाव परिणमन म्हणलं. मग जेव्हा स्वभाव रूपाने परिणमन चालू झालं त्या द्रव्याचं तर त्याच्याकडे पाहून मोह होत नाही किंवा द्रव्याकडे पाहून मोह होत नाही.
मग हे जे धर्म आकाशकाल आहेत ते नित्य शुद्ध आहेत, त्यांच्याकडे पाहून मोहाची उत्पत्ती होत नाही. परमाणूकडे पाहिल्यावर परमाणू सुद्धा शुद्ध आहे, जसं सिद्ध शुद्ध आहेत, शुद्ध जीव आहेत, तसंच सांगितलं पुद्गलाचं शुद्ध स्वभाव म्हणजे परमाणू. मग त्यामुळं परमाणूचं परिणमन किंवा परमाणू द्रव्य जाणताना सुद्धा कोणाला मोह होत नाही. सांगा कुठला परमाणू माझा आणि कुठला तुमचा, कुठला चांगला आणि कुठला वाईट. म्हणजे परमाणूला चांगलं आणि वाईट हे दृष्टीच नाही राहिली ना, कारण ते शुद्ध द्रव्य आहे या अपेक्षेने. म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना पाहून मोहाची उत्पत्ती होत नाही. इथं हे सगळे घेतलेले जे आहेत ते शरीराकडे पाहून मोह कसा होतो सांगा. तुमच्याकडे का बघितलं विचारायचं तुमच्याकडे बघायचं काही प्रयोजन नाही बरं का, असंच पण शरीराकडे बघून मोह का होतो सीमावेद. असं बसा माझ्यासगळं देवासगळं बसा. शरीराकडे बघून काय मोह होतो, कोणाच्या शरीराकडे बघून होतो. माझं केलं जातं. बर, शरीर माझं, शरीराला सौंदर्य पाहिजे, टिकवलं पाहिजे, माणसाला झालं पाहिजे, त्यामुळे मोह उत्पन्न होतो, कारण अनादी काळापासून संबंध आहे. बर, त्यांना म्हणायचं आहे अनादीपासून आपला त्या शरीराशी संबंध आहे, त्यामुळं त्या शरीरामध्ये अडकतो आणि त्यासाठी मोह होतो. सांगा का होतो अजून मोह. प्रत्येकाचं शरीर वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाचे विकल्प वेगळे, प्रत्येकाचा मोह वेगळा, त्यामुळे प्रत्येकाचं मला अनुभव पाहिजे. बोला सीमाबेन, शरीराकडे बघून काय मोह करता. नाही करत, एकदम निर्मोह झालाय का काय. बोला विशाल भैया, काय मोह काय करतोय आपण. मोह कधी म्हणायचं हे आयडेंटिफाय करण्यासाठी बरं का, असं मला काय तुमचे दोष नाही काढायचे, पण आपण जे विचार करतो त्या शरीराशी रिलेटेड ते मोह आहेत हे समजू दे एवढ्यासाठी. सांगा काय मोह केला आज दिवसभरात शरीराबद्दल. खात पित असताना सांगितलं ना हे हेल्थसाठी चांगलं आहे, बदाम खावा, प्यान तसलं जे काय औषधं खावा, हे सगळं शरीराच्या पुष्टीसाठी, म्हणजे शरीराचा मोह झाला. बोला, सगळ्यात सोपं सोपं उदाहरण आहे तुमच्याकडं. सांग प्रज्वल, जोरात सांग, आमच्याकडे फटाके वाजायला लागले. दिवसभर ज्या कोणत्या क्रिया असते त्या मोहासाठी चालत नाही. असलं मला प्रवचन मी देते, तू मला फक्त तू काय विचार केला ते सांग. म्हणजे आता दुकानात बसतोय, पैसे कमावतोय, मग ते धनाचा मोह झाला. मला सांग शरीराबद्दल काय मोह केला. आता घरी बसलोय. शरीराचा मोह का. थंडी वाजली म्हणून. थंडी वाजली आहे सगळ्यात मोठा मोह. बरोबर आहे. हा काय म्हणला. तब्येत नीट राहावी म्हणून व्यायाम करतो, एक्सरसाइज करणार, जिमला जाणार, शरीराचा मोह आहे. म्हणजे मला म्हणायचंय सम्यक दृष्टी जीव शरीराला सांभाळणार का नाही सांभाळणार. करणार की ते तो पण, मग त्याला का नाही म्हणता हो मोही तुम्ही. म्हणजे त्यातून सुख मानत नाही, तो सगळं करणार, खाणार पिणार नाही का मुनी त्यागी, खात पित नाहीत का हो, मग ते मोही आहेत का निर्मोही आहेत. म्हणजे दृष्टी कुठं आहे, ते खाल्ल्याने माझं शरीर पुष्ट राहतंय त्याच्याने मला आनंद आहे, ही दृष्टी नाही आहे. न चयठ्ठम न तेजठ्ठम म्हणलं ना. कशासाठी आहार घेतात, बस साधनेसाठी आहार घेत आहेत, या शरीराला पुष्ट ठेवण्यासाठी नाही आहे त्यांची दृष्टी. आणि तेवढ्याच ठिकाणी आपण चुकतो. जे पण करताना दिवसभरामध्ये ते शरीराच्या मोहापोटी करतो. मला सांगा आरशात बघितलं का नाही. येतात हो म्हणते योगिता बेन, आरशात बघितला का नाही. आता आरशातच बघतोय म्हणा की समोर दिसते तुम्हाला, पण मला माहित आहे. मग ते कसं दिसतंय हे दिसलं ना तुम्हाला, मग त्याच्याविषयी हे चांगलं आहे हे भाव झाले तरी पण मोह झाला तो. बरं,
आता आम्हांनी पण किती वेळा सांगितलं की असं बसलोय शास्त्राला आणि काय केलं, फक्त पाय बदलला, हात बदलला, टेकलो, काय केलं, का केलं हे सगळं. मग एकदा सांगितलं होतं सुमन प्रकाशजींनी फायरिंग केली होती एकांवर. असं बसले होते तुम्ही, आता बसलं होतं ना विशाल भैया, दोन्ही हात टेकून मागं बसतो ना आपण तसं. ते म्हणले इथं शास्त्राला आलोय का आपण आराम करायला, म्हणजे टेकून बसलो तरी मोह झाला शरीराचा. आता अनेक वेळा सांगितलं होतं मी की एखाद्याला समजा पायाचा त्रास असतो, काय कमरेचा पाठीचा त्रास असतो, तर ते खुर्चीवर बसतात. ते एक अपवाद आहे, काय म्हणायचं, आपलं दोष आहे तो, तिथं वर बसावं लागते. पण कसं बसायचं त्यात पण, हां ठीक आहे जाऊ दे, टेकावं पण लागलं तुम्हाला, पण प्रमाद व्हायला नको त्याच्यामध्ये. पाय हलवत बसणे, पायावर पाय ठेवून बसणे हा दोष सांगितला. म्हणजे आता एक जण आले होते परवा माताजींकडे आणि त्यांना आम्हा काय म्हणत होते ते प्रतिक्रमण भक्ती वगैरे ऐकायची होती आणि ते माझ्यासमोर बसले वरती, त्यांना खाली बसायला त्रास होत होता आणि माझ्याजवळ शास्त्र होतं आणि मग ते ऐकत तर होत्या ठीक आहे, पण असं ते पाय वर एकावर एक ठेवणं, मग सारखं हलवणं वगैरे, हे आम्हाला असं चालत नाही. ॲक्च्युली ते आम्हाला समोर नव्हत्या म्हणून चाललं सगळं. म्हणजे मला म्हणायचं अभिनय आहे तो पण एक. किंवा मग टेकून बसला आणि ध्यानाला बसला, सांगा काय होणार मग. म्हणजे प्रमाद होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला खेद पाहिजे की आपण वर बसतोय किंवा आपल्याला असं बसावं लागतंय, मग त्याच्या निमित्तात उलट कर्मांची निर्जरा होणार. म्हणजे हे करायला नको हे भाव असले तर. पण आनंद मानत असेल तर चांगलं मिळालं स्थान, मला बरं झालं खुर्ची मिळाली, नाही तर नाही मिळत रोज, असं वाटलं तर तिथं पण मोह झाला शरीराचा. म्हणून शरीराच्या दृष्टीपूर्वक जर धर्म करणार तर तिथे नियमाने मोही होणार हे सांगितलं. तरी तर त्यांनी शरीर म्हणजे काय ह्याचं वर्णन घेतलंय, ते वाचते. बरं सांगणार होता का अजून काय, सीमाबेन सांगितलं का तुम्ही शरीराचा मोह काय झाला? योगिताबेन काय सांगितलं, ऐकलंच नाही मी. मुलांशी बोलायचा मोह झाला, जाऊ दे ते पुढे येणार आहे, पुत्र मित्र वगैरे त्याच्यामध्ये येईल. शरीराबद्दल थंडी वाजते, स्वेटर घालता, मोह शरीराबद्दल, क्रीम लाव, झोपताना क्रीम लावायचं, होय बर नवीन मिळालं काय तर मोह. तेल लावलं, क्रीम लावलं, बरोबर. थंडी आत येऊ दे म्हणून सगळं डोर अँड डोर पॅक करून टाकायचं रात्रीत. तर सांगितलं असं आपल्याला त्यावेळेस तिथं होऊ देत, एवढं म्हणायचंय मला, पॉइंट आउट होऊ दे की मी हा जे करतोय ते मोह करतोय. आंघोळ का करता हो? फ्रेश वाटायला ना, आंघोळ केल्यावर फ्रेश वाटत असतं. ते कुत्रा मांजर कोण कधी काय आंघोळ करते तो, पक्षी वगैरे सगळे जनावरं कधी आंघोळ करतात, त्यांनी फ्रेश असतात का नसतात? म्हणले एव्हर ग्रीन असतात, एव्हर फ्रेश असतात ते. तर आपण तर सकाळ झाली की फ्रेश, रात्र झाली की डल झालेला असतो, कधी कधी सकाळी बी डल असतात लोक. म्हणजे त्यांना त्याची गरज नाही आहे, न ते दात घासणार, न आंघोळ करणार, न क्रीम लावणार, काय आहे त्यांच्यापाशी. तरी पण शरीराचा मोह आहे का नाही त्यांना ते सांगा, जाऊ दे. तिर्यंच्यांना कसं ते काय करताय, आरशात बघत नाहीत, औषधं खात नाहीत, तुमच्यासारखं काय लोशन लावणार नाहीत. मग शरीराचा मोह तिर्यंच्यांना आहे का? आहार आहे, भय आहे. भय पण का होते हो? चारी संज्ञांमध्ये पण हे लावू शकताय. भय का होते? शरीराला नष्ट करेल ना कोणीतरी, याचं भय आहे. कुठलेही भय असू देत, इहभय, इहलोक भय, परलोक भय, मरण भय, सगळं हे शरीराला सांभाळण्यासाठी भय आहेत. म्हणून शरीराचा मोह आहे, तिथं भय आहे. मग काय वाक्य वाचलं दुपारी आपण? कोण होतं माझ्यासमोर? हा प्रज्वल, काय होतं वाक्य दुपारचं? भय कोणाला होतं? गिरने का भय किसे होता है? जैसे उठना, जो हाँ जिसको उठना नहीं आता उसको गिरने का भय होता है. पण मला तर असं तिथं कुंद कुंद बालक म्हणतात त्यांच्या आई वडिलांना, सुनीता काकी, की त्यांची आई म्हणाली कुंद कुंद बालकांना की तू आता दीक्षा घेतोयस, परिणाम पुढं
पडले तर परिणामों से गिर गए तो क्या करोगे, असं ती एक कंडिशन दाखवतीये. मग त्यावेळीच कुंद कुंद बालकांनी सांगितलं, गिरने का भय उसको होता है जिसको उठना नहीं आता. मैं तो एक तर मी पडणारच नाही आहे, आणि जर पडलो तर गुरूंच्या चरणाशी पडणार, मग मला गुरु काढणार वर. आणि जर इथं पडलो मी तर संसारात पडलो समजा, आणि इथं माझे परिणाम भ्रष्ट झाले तर नियमाने दुर्गतीला जाणार, नरक निगोदादी. तिथं मला कोण वर काढणार हो. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की मी गुरूंच्या जवळ राहणार आहे, माझा उद्धार होईल. मी जरी माझे परिणाम विचलित झाले तर गुरु मला आहेत सांभाळायला. निगोदामध्ये कोण मला वर काढणार, नरकामध्ये तिर्यंच गतीमध्ये गेल्यावर कोण मला उद्बोधन करणार, कोण माझं स्थितीकरण करणार. म्हणून सांगायचं आहे काय, का सांगितलं, भय, भयसाठी सांगितलं ना. भय ही संज्ञा सुद्धा तुम्हाला शरीराचीच पुष्टी करवते. शरीराचा नाश होऊ नये, शरीराला काय त्रास होऊ नये, ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं भय असतं. जसं इहलोक भय. का इहलोक भय म्हणजे काय, काय इहलोक भय म्हणजे काय, हां, म्हणजे या भावामध्ये कोणी माझं रक्षा करणार का, माझं शेवट कसं होणार वगैरे वगैरे, हे भय शरीराशी रिलेटेड आहे. माझ्या शरीराचं कोण रक्षण करणार, बाहेर तर आत्म्याचं रक्षणाचा तर विचारच नाही आहे. कोण करणार आहे शेवटी, सुनीता काकी आहेत की पोरं आमच्याजवळ. शेवटच्या समयाला कोणी कोणाचं नसतं, म्हणजे कोणी असून पण उपयोग नसतं, हे सांगायचं आहे. पुढं परलोक भय सांगा सुनीता काकी. परलोक भय म्हणजे काय, पुढच्या भवात मी काय होणार. म्हणजे काय झालं, पुन्हा या शरीरातलं टेन्शन संपलं नाही तोपर्यंत किती किती दूरदृष्टी आहे तुमची. दूरदृष्टी नाही म्हणायचं, दूरमोह म्हणायचं. म्हणजे इथला मोह संपायच्या आधी पुढचा मोह सुरू झाला. म्हणून परलोक भय. पुढं या विशाल भय 7 भय आहेत ते. वेदना भय. वेदना भय का होतं, वेदना भय, वेदना भय का होतं, रोग झाला, काय वेदना शरीरामध्ये पीडा व्हायला लागली तर कसं कसं दूर होणार, ह्याच्यासाठी जे चिंतन करताय, जे काय प्रयत्न करताय ना, हे सगळं वेदना भयमध्ये आलं. सगळं हे शरीराच्या मोहाच्या निमित्तात होतंय. म्हणून सांगतायत काय, हे सगळं सोडायसाठी शिकतोय बरं का, नाहीतर नुसतंच नावं पाठ करून काय करायचं नाही आहे आपल्याला. काय म्हणले, वेदना भय आहे का, म्हणजे हे सगळं मुनींना पडताळा, म्हणजे समजेल की आपल्याला काय विचार करायचा आहे. मुनींना वेदना होत असताना मुनी काय चिंतन करताय तो, हां, त्याच्यापासून भिन्न आहे बस. कुठं वेदना आहेत, शरीरामध्ये वेदना आहेत का माझ्यात आहेत. शरीराचं कार्य स्वतंत्र आहे, त्याचं चालू आहे, माझं त्याच्यात आणि त्याचं माझ्यात काही हस्तक्षेप नाही आहे. म्हणून सांगितलं वेदना भय सुद्धा जीवाला नाही. वेदना कुठं होते तो, शरीरात का जीवात. अलर्ट, सावधान. मग जीवात होते का शरीरात होते, तेवढं उत्तर द्या मला. जीवात नाही होत, शरीरात नाही होत, मग काय आदांतरी फिरते. शरीरात होतात पण जीव त्याला आपलं मानतोय तर आपले, नाही तर मग जिथं एक क्षेत्रावगाह रूपाने जीव शरीरामध्ये आहे तर त्या संयोगाच्या निमित्तात सगळं आहे. हे आहार भय, मैथून परिग्रह, वेदना भय, सगळे भय वगैरे पण त्याच्या निमित्तात आहेत. जे ममत्व केलंय, जे तो संयोग झालेला आहे एक क्षेत्रावगाह रूपाने, त्याच्या निमित्तात सगळे हे कषाय आदी भाव सुद्धा होतात. नाहीतर शरीराला वेदना नाहीत किंवा जीवाला सुद्धा वेदना नाहीत, कारण जीवाला कोण स्पर्शच करू शकत नाही, जीवामध्ये इन्फेक्शन होऊ शकत नाही, रोग होणार नाही, तर कसल्या वेदना. त्यामुळे रोग कुठं झाला हो, पुद्गलाला वेदना तर नाहीतच, कारण पुद्गला जीवद्रव्य आहे, जड आहे. मग इन्फेक्शन कुठं झालंय,
ये मोह है ना, ये बड़ा सबसे बड़ा इन्फेक्शन है. तर ते कोरोनाच्या वेळेस आलं होतं ना एक तुमचं व्हायरस, सॉरी काय वॅक्सिन, कुठलं वॅक्सिन घेतलं होतं विशाल भैया? कुठलं कोरोनाचं वॅक्सिन कुठलं होतं रे? वॅक्सिन कुठलं होतं ते? काय तर आर वरून नाव होतं ना. हा म्हणजे घेतला, तुम्हाला माहित नाही. कोण आहे? विशाल सांगताय का कुठल्या दुकानामध्ये ते वॅक्सिन होतं? बरं असेल काय ते समजून घ्या. मग त्यावेळेस आलं होतं ना कोरोना हे व्हायरस आहे आणि त्याचं वॅक्सिन ते आहे असं. तर इथं संसार हा रोग आहे आणि त्याचं इन्फेक्शन मोह आहे आणि त्याचं वॅक्सिन, सुनीता काकी वॅक्सिन काय आहे संसारूपी रोगाचं? स्वसंवेदन, निर्विकल्प अनुभव, त्या सर्वापासून भिन्नतेची जाणीव हे सगळ्यात मोठं वॅक्सिन आहे असं सांगितलं होतं. बरं, वेदना भय का आहे, कुठं आहे? जोपर्यंत शरीराला मी मानतोय तोपर्यंत वेदनांची उत्पत्ती होणार आहे आणि त्याच्या निमित्तात भय असतं. चौथं मरण भय. कशाला म्हणायचं मरण भय? कोणाचं मरण आहे? शरीर मरतं, शरीर मेलेलंच आहे. जेव्हा जन्मलं ना तेव्हाच मेलं होतं. म्हणजे जन्मलंच नाही आहे, ते मेलेलंच आहे असं म्हणायचं. एक वाक्य छान होतं माझ्याकडं, मिळणार का मला? हां, म्हणजे मरण भयसाठी नाही आहे पण मृत्यूशी रिलेटेड आहे थोडंसं म्हणून. म्हणजे मरण भय कोणाला आहे? तुम्ही मरणार आहे म्हणून मला भय आहे ही गोष्ट वेगळी. हां, मी मरणार आहे ह्याचं भय आहे ना. जसं म्हणलं आता तेव्हा कोरोना आलं जेव्हा, त्यावेळी सगळ्यांनाच ते पकडणार होतं. कोणाचं भय कोणाला होतं सांगा? कसलं डेंजर. कोणाला जवळ घेताना सुद्धा प्रिय व्यक्ती असलं तरी सुद्धा 4 हात लांब. इन्फेक्शन काय ते डिसइन्फेक्टंट वापरा, हात लावायचं तरी. म्हणजे स्वतःच्या मरणाचं तर भय होतंच. आणि बरोबर मग कोणी येऊन ते मरणारा व्यक्ती जर स्पर्श करणार असेल तर असं भयाने अनेक जण मेले. सांगितलं होतं ना मागं. काय झालं? तो यमदूत आला होता गावामध्ये आणि त्यावेळेस नारद चालला होता त्या गावात. नंतर त्याला दिसला यमदूत आणि त्या नारदाने विचारलं कुठं चाललाय म्हणून यमदूताला. मग तो सांगितला की मला आज्ञा आहे या गावातून 500 जणांचे प्राण घेऊन जायचे. मग तो नारद म्हणला असं कसं नेणार तू एवढ्या जणांचे? तर तो म्हणला मी काय आता अचानक सांगितलंय असं न्यायचं आहे. म्हणजे काल्पनिक आहे बरं का, असं कोणी यमदूत वगैरे नेत नसतो, कुठंतरी शोधत बसाल. तर तो येतो आणि तो म्हणतो की काय करणार मी आता, काहीतरी इन्फेक्शन पसरवेन, महामारी वगैरे असं, आणि मग त्याच्यामध्ये पटापटा मरतील लोक आणि मग त्यांना मी घेऊन जाणार. मग नारद गेला आणि हा गेला गावात. आणि ते काहीतरी किती दिवसाचं काम होतं त्यांचं, समजा 8 दिवसाचं काम होतं. आणि 8 दिवसांनी परत जात असताना नारद परत भेटला. तर हा 1000 जणांचे प्राण घेऊन चालला होता. मग त्यांनी म्हणलं की एवढ्या जणांचे का? तुला तर 500ची आज्ञा होती. तो म्हणला मी 500 जणांनाच उचललं, पण माझ्या मागं काय झाली, म्हणजे इन्फेक्शन 500 जणांनाच झालं होतं पण घाबरूनच लोक मेली. व्हायच्या आधीच, रोग व्हायच्या आधीच. मग म्हणजे म्हणायचं की मरण भय सगळ्यात डेंजर आहे. भय जगायचं भय आहे का मरायचं भय आहे? कसं जगायचं हे भय आहे का कसं मरायचं हे भय आहे? नाही, मरायला नको हे भय आहे. आम्हाला सगळे भय आहेत म्हणा की. तर इथं काय सांगायला आहे का, एक वाक्य छान आहे. किसी अनजान की मृत्यू से मनुष्य को कोई समस्या नहीं है. काय वाक्य? किसी अनजान की मृत्यू से
मी मेले तर काय नाही, जाऊ देत. तुमचं कोणी असेल एखादं समजा शेजारीचं पण प्रेम करता तुम्ही लोक, जाऊ देत. कोण जरा लांबचं घ्या, दुसऱ्या गावातलं कोणीतरी अंजान त्याचं मरण झालं किंवा पेपरमध्ये तुमच्या न्यूजमध्ये सतत ऐकताय कोणाचं तर मरण झालं, तुम्हाला त्याच्याने किती डिस्टर्बन्स. धर्मेंद्र मेला होय, अरे लय लोकांनी रडले. मेला वाटतं ना, पास आउट नाही का, लोक घाबरूनच मरायची ते मरायच्या आधीच. मग काय, किसी अनजान की मृत्यु से मनुष्य को कोई समस्या नहीं है, लेकिन किसी संबंधित की मृत्यु पर वह दुखी होता है. इसका कारण क्या बताओ. दुःख का कारण मृत्यू नहीं है, संबंध है, असं सांगायचं त्यांना. परत वाचून, किसी अनजान की मृत्यु से मनुष्य को कोई समस्या नहीं है, लेकिन किसी संबंधित की मृत्यु पर वह दुखी होता है. अर्थात दुःख का कारण संबंध है, मृत्यू नाही. मेला तर तो पण आणि हा पण मेला होता, मग तुम्हाला दुःख ह्याचं मेल्यावरच का झालं, कारण संबंध याच्याशी होता त्याच्याशी नव्हता. म्हणजे दुःख का झालं, संबंधामुळे दुःख झालं. म्हणजेच आम्ही सांगतोय मोह, मोहाने दुःखी होतोय जीव, बाहेर कुठल्या शरीराचा वियोग झाला म्हणून दुःखी होतोय असं नाही. म्हणून तुम्हाला संबंध फक्त ते त्यागींनी काय केलंय हो, ज्ञानींनी काय केलंय, त्या संबंधांपासून स्वतःला भिन्न केलंय. कुठल्या जीवांना मारून टाकलं नाही, कुठं दूर सोडून दिलं नाही, स्वतःला दूर काढलं नाही, बस त्या संबंधातली दृष्टी होती ती दूर केली आहे. हे माझे हा भाव असतो ना जो, तो तुम्हाला त्रास देणारा असतो. काय समजलं. मरण भय हे सुद्धा शरीराच्या मोहाच्या निमित्तामध्ये उत्पन्न होतं. पुढचं भय सांगा. आकस्मिक भय म्हणजे काय, अटॅक आला, बर, अजून ऍक्सिडेंट झाला, पाठ झालंय सगळं, अजून आकस्मिक भय, बर, भूकंप झाला, नाहीतर बॉम्बस्फोट झाला माहिती आहे ना दिल्लीत. तुम्हाला का भय झालं हो, दिल्ली कुठे आहे, दिल्ली दूर नाही आहे, नजदीकी आहे, इथं बाजूला झाल्यासारखं सगळ्यांना किती भय. तिथल्या लोकांना काय झालं, सुखी होते का सगळे, म्हणजे ते प्लांट केलं होतं का त्या कारमध्ये, का कोणी असं होतं की जे स्वतःच काय म्हणते टेररिस्ट असते ते स्वतःच बॉम्बस्फोट करवले असं होतं, काय झालं. हां, पण तो टेररिस्टच त्यांनीच ठेवलेलं होतं का, तोच टेररिस्टच होता का, का दुसऱ्याच्या गाडीमध्ये त्यांनी प्लांट केलं होतं. 5 जण होते गाडीमध्ये. हां, गाडी होती की गाडी चालू होती की तिथं, आणि त्या रस्त्याच्या मध्यभागी आणून मग स्फोट केला ना. हां, ते सगळे आजूबाजूचे धरून असे. बरं, सांगा तुम्हाला किती भय झालं हो. लगेच रेड अलर्ट. कुठलं भय झालं, टेररिस्ट तुमच्यामध्ये आले, कुठलं भय झालं, नवीन भय काढावं लागेल आपल्याला, आठवं. ठरवू देत आता, इथं भय उत्पन्न करू नका. म्हणजे ह्या सगळ्या भयांमध्ये ते येणार आहेत, असं त्या आतंकवादींचं नवीन भयाचा भेद काढू नका. आकस्मिक भय म्हणजे अचानक माझ्या शरीराला काय होणार का, माझं मरण तर होणार नाही ना, मला काय रोग होणार नाही ना, हे सगळं अकस्मात काहीतरी विचार करणं, ह्याला म्हणायचं आकस्मिक भय. आता ते किडा उडायला लागलाय, किती वेळा तुम्हाला चिंतन सांगा, कुठं तर ते येऊन चावणार का, पडणार का, डोळ्यात जाणार का. म्हणजे
आकस्मिक भय प्रति समयाला चालू आहे, फक्त आपल्याला तिकडं अलर्ट नसतो एवढंच समजून घ्या. हा मोह आहे. नेक्स्ट रक्षा भय. अरक्षा भय म्हणजे काय? माझं रक्षण. माझं रक्षण कोण करणार? म्हणजे कुठं जात येत असताना किंवा जिथं राहतो तिथं किंवा ज्यांच्या सहवासात राहतोय त्यांच्या निमित्तात काय अरक्षा आहे का? कोणी आपल्याकडं मारण्याच्या दृष्टीने बघतंय का? किती ठिकाणी असं रक्षा कोणी करेल का नाही असे जे विचार आले त्याला म्हणलं अरक्षा भय. आणि शेवटचं अगुप्ती भय म्हणजे काय? अरक्षा सुद्धा सांगितलं म्हणून शरीराशी रिलेटेड जे काय तुम्ही शरीराला मी म्हणून बघताय आणि त्या शरीराने माझी रक्षा मानताय, त्या शरीराची रक्षा करण्याचे विकल्प हेच भय आहे. आणि ती शरीर कधीही सुरक्षित नाही नसतं. अगुप्ती भय म्हणजे एखादी गुप्त गोष्ट आहे ती व्यक्त होणार नाही ना, किंवा जे काय आपलं कूट कारस्थान केलेलं असतं, काहीतरी जे सगळ्यांना समजू नये म्हणून काही लपून ठेवलेलं असतं, तर ते उघड तर होणार नाही ना. सगळं हे शेवटी शरीराशी रिलेटेड म्हणून सांगतायत की शरीराचा मोह सगळ्यात जास्त घातक आहे. म्हणून शरीरापासून जे काय आत्ता मिळालेलं शरीर आहे त्याचा उपयोग काय करायला पाहिजे मग हे समजून. तर ते वाचणार होते ना मी मध्ये. जब सीता माता जंगल में थी तो उनको सोने के हिरण की चाह थी. आता हे काय म्हणायचं गोष्टीत घटवलेलं आहे. असं कुठल्या सीतेला कुठल्या सोन्याच्या हरणाची इच्छा नव्हती, त्यांनी घटवलंय फक्त असे एक प्रथमान्योग. जब सीता माता सुनीता काकी जंगल में थी तो उनको सोने के हिरण की चाह थी, और जब सोने की लंका में थी तब जंगल में जाने की चाह थी. काय झालं? इथं बसल्यावर घरी कधी जातो आणि घरी बसल्यावर कधी येत नाही असं येत नसतं विचार उगीच. जब सोने की लंका में थी तब जंगल में जाना चाहती थी. उसी प्रकार जब यह जीव नरक में होता है. चांगला आहे का? फार छान घातलंय वाक्य. जब यह जीव नरक में होता है तो मनुष्य भव से मोक्ष की चाह करता है. काय रिपीट करा? मला मनुष्य मिळू दे आणि मी मोक्षाला जाणार. मी मनुष्य झाल्यावर मुनी होणार, मोक्षाला जाणार. विचार केला होता मागच्या भावात, विशाल भाई सांगते तुम्हाला मी. नरकामध्ये असणार तर. तो जब यह जीव नरक में होता है तो मनुष्य भव से मोक्ष की चाह करता है, और जब मनुष्य भव मिलता है तो बहु आरंभ और बहु परिग्रह में जीवन व्यतीत करके नरक के द्वार पर जा खड़ा होता है. काय केलं? तिथं असताना इथं कधी येणार, इथून मुक्त कधी होणार ह्याचे विचार, कारण तिथलं दुःख असंही आहे त्यामुळं. आणि इथं आल्यावर माकडाचं घर कधी बनलंच नाही तसं. हां, म्हणूनच म्हणलं ना, जिथं समस्या आहे तिथं मोक्ष मार्ग आहे, तिथं मोक्ष आहे. आणि जिथं सुविधा आहे तिथं नियमाने मोह आहे. म्हणून कर्मभूमीमध्ये सांगितलं कर्मभूमीतून मोक्ष आहे, भोगभूमीतून मोक्ष नाही आहे. भोगभूमी कुठे आहे? सीमाबेन, भोगभूमी कुठे आहे? कुठे आहे? मध्य लोकातच आहे की. कर्मभूमी भोगभूमी सगळं मध्य लोकातच आहे, पण कुठे आहे भोगभूमी? आत्ताचं भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्र आणि विदेह क्षेत्र सोडा, बाकी सगळे भोगभूमी आहेत. सगळे भोगभूमी आहेत. ते सांगाले की हे 3 भूमी आत्ता वर्तमानामध्ये पंचम काळ आणि चतुर्थ काळ आहेत, ते सोडून जितकी सगळं क्षेत्र आहे ना, जिथं जिथं ते सगळं भोगभूमी आहे, तिथून मोक्ष नाही. मग कसं काय तिथून मोक्षाला गेले हो? उपसर्ग झालाय. हां, म्हणजे म्हटलं ना, दाखवलं होतं एकदा की हे जर तुमचं जम्बूद्वीप आहे तर विशाल भैया इथं विदेह क्षेत्र आहे आणि इथं भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्र, ह्याच्यामध्ये 2-2 क्षेत्र आहेत. आणि आता ह्याच्या बाहेर पण समजून घ्या, 2.5 द्वीपामध्ये जेवढं हे विदेह क्षेत्र आहे ते सोडून आणि हे ऐरावत आणि भरत क्षेत्राचे 5 क्षेत्र सोडून
जे काय भूमी आहेत ना, इथं इथं वगैरे हे सगळे भोगभूमी आहेत. मग तिथून ॲक्च्युली शाश्वत भोगभूमी आहे, तिथून कोणाला मोक्ष जाण्याचा मार्गच नाही आहे. मग तिथून सुद्धा जे सिद्धशिलेवर विराजमान असणारे आहेत ना, ह्या एवढ्या जागेमध्ये सुद्धा सिद्ध आहेत, ती जागा रिकामी नाही आहे. मग कसं काय सिद्ध झाले हो तिथून? माहिती आहे काका तुम्हाला? सांगा. म्हणजे कुठून उचलले कुठे टाकले? कुठून उचलले कुठे टाकले? इथून उचलले समजा विदेह क्षेत्रातून. कोणी देव असेल, वैरी देव, तर तो इथून उचलून इथे टाकू शकतो. किंवा इथं मध्ये समुद्र आहे ना, किती समुद्र, केवढा समुद्र आहे? बोला सीमाबेन लवकर लवकर. कुठला समुद्र आहे हा? लवण समुद्र. हा कुठला आहे? कालोदरी समुद्र. हा डबल. म्हणजे समजून घ्या की कोणी समुद्रात जाऊन ध्यान करत नाही, तिथून मोक्षाला जात नाही, पण तिथून पण मोक्षाला गेलेले आहेत. आणि हे केवढं छोटं नाही आहे, हे जेवढं जम्बूद्वीप आहे ना ह्याच्या डबल आहे. म्हणजे समजून घ्या, हे एवढं असेल ना जम्बूद्वीप, तर डबल डायमीटरवालं हे लवण समुद्र आहे. म्हणजे इथं किती जागा आहे. तुम्हाला साधं पाण्याचं समजा एक फरशीभर पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही, चालू शकत नाही, बसू शकत नाही. पण इथून एवढ्या सगळ्या जागेतून मोक्षाला गेलेले आहेत, प्रत्येक प्रदेशावरून. वरती तसे सिद्ध विराजमान आहेत प्रत्येक त्या प्रदेशावर. मग ते सगळे सांगितलं. इतके उपसर्ग केवली झालेले आहेत. जेव्हा यांना इथून उचललं किंवा इथून या 5 ऐरावत क्षेत्रातनं किंवा 160 विधेय क्षेत्रातनं, नगरातनं उचलून टाकलं गेलं असेल, कुठं कोणाला उपसर्ग केला असेल, तिथून त्यांना जेव्हा निर्वाण झाला तर ते त्या क्षेत्राच्या वर सिद्धशिलेवर विराजमान झाले. कशासाठी सांगत होते? हां, सम्यक दर्शन आहे की 4 गुणस्थानं आहेत, त्याच्यावर नाही आहे. भोगभूमीमध्ये संयम नाही आहे, पण सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो जीव. मग संयम आणि मुनित्वाची, मोक्षाला जाण्याची पात्रता फक्त कर्मभूमीमध्ये आहे. मग कर्मभूमीमध्येच समस्या आहेत, म्हणून सांगितलं जिथं समस्या आहेत ना तिथूनच मुक्ती आहे. जिथं काहीच समस्या नाही आहेत असं क्षेत्र तुम्हाला अपेक्षित असतं. असं घर पाहिजे, असं धंदा पाहिजे, असं संयोग पाहिजे ज्याच्यातून आपल्याला कसला त्रास न हो. सांगताय तिथून कधी तुम्हाला धर्म करण्याची बुद्धी होणार नाही. काय सांगितले सीमाबेन? म्हणूनच की धर्माची प्रवृत्ती तिथंच जिथं प्रतिकूलता आली. मग इथं प्रतिकूलता सुरू झाली कर्मभूमीमध्ये, चतुर्थ काळामध्ये, म्हणून ते जीव धर्माकडं प्रवृत्ती करायला आले. म्हणून सांगायचंय काय, जर मनुष्यभाव मिळालाय तर काय भाव करायचे? बहुआरंभ, बहुपरिग्रह किंवा ह्या सगळ्या भयाचे, मोहाचे संस्कार करतोय, कुठं जाणार? ते घेऊन पुन्हा नियमाने आम्हा सांगते तसं बॅक टू पॅव्हेलियन. म्हणजे काय हो? परत निगोदामध्ये जाऊन पडणार आणि मग तिथून सुटका होणं महा अवघड काम आहे. म्हणून आता पुरुषार्थ करा. मिथ्यात्व सहित बरोबर. तथास्तु तथास्तु. सम्यक दर्शन सहित नरक मिळू दे, पण मिथ्यात्व सहित देवगती नको म्हणतायत ते. असं भावना करतायत की सम्यक दर्शन आपलं कुठल्याही भावामध्ये न सुटो. जाणं शरीरापासून भिन्न, शरीराच्या मोहापासून भिन्न, हा मी निर्मोह जीव आहे. पहा, या जीवाला कोणतेही भय नाहीच. जीव तर अनादि अनंत शाश्वत स्वभावी आहे. कशाचे भय नाहीच. मी निर्भय आहे, अभय स्वरूप आहे.
जसे सिद्ध तसा मी. पहा मी मनुष्य नाहीच, स्त्री नाहीच, मी पुरुष नाहीच, नपुंसक नाहीच. सर्व शरीराच्या अवस्थांपासून स्वतःला भिन्न जाणा. अशरीरी स्वरूपोऽहम्, निर्मोह स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहन्त.